चालू घडामोडी 21 जून 2026 पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे नवीन उपाध्यक्ष कोण झाले? तर त्याचं उत्तर आहे विवेक अग्रवाल हे. प्रश्न 2, जागतिक संगीत दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 20 जूनला. प्रश्न 3, दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 21 जूनला. प्रश्न 4 पाहूया. महाराष्ट्र सरकारने उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांना मंजुरी दिली. तर त्याचं उत्तर आहे नागपूर येथील. प्रश्न 5, एटालियन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू व राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक हे. प्रश्न 6 पाहूया. जगातील सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहराला 18वे स्थान मिळाले? तर त्याचं उत्तर आहे जयपूर या शहराला. प्रश्न 7, 2026 ते 35 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीय कायदे तज्ज्ञाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे बिमल एन पटेल यांची. प्रश्न 8, रॉबर्ट एफ थर्मन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे लेखक होते. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नशामुक्त भारत अभियान विशेष मोहीम राबवली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत. प्रश्न 10, कोणत्या देशाने नवी दिल्लीत भारतासोबत चौथा सायबर संवाद आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड देशाने. प्रश्न 11, WIPOच्या जागतिक टॉप 20 पेटंट क्रमवारीमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे जिओ कंपनी. प्रश्न 20 पाहूया. भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित वुल्फ पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जैनेंद्र के जैन हे. प्रश्न 13, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कुठे तोफेच्या गोळ्यांच्या निर्मितीचे प्रकल्पाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे शिर्डी येथे. प्रश्न 14, देशभरात जनजागृती करण्यासाठी IMA ने ॲबॉटच्या सहकार्याने कोणता दिवस जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे विटॅमिन डी दिवस. प्रश्न 15 पाहूया. DRDOचे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी सांभाळला आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांनी. प्रश्न 16, किनारपट्टीची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने ICG गोव्यात कोणते स्वदेशी बनावटीचे ओव्हरक्राफ्ट दाखल केले आहे? तर त्याचं उत्तर आहे H561 हे. प्रश्न 17, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे राहुल वत्स हे. प्रश्न 18 पाहूया. पंतप्रधान मोदी कोणत्या राज्यामध्ये भारतीय पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 19, सप्टेंबर 2026 मध्ये कोणत्या देशात पहिल्या पारंपरिक हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये. सप्टेंबर 2026 मध्ये हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. प्रश्न 20, कोणत्या राज्यातील जसदन पटारी हस्तकलेला GI टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यातील. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या देशाने सोशल मीडिया वापरण्यासाठी किमान वय 15 वर्ष निश्चित केले? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, कोणत्या राज्यात 39वे राष्ट्रीय खेळ आयोजित करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यात. प्रश्न 2, दरवर्षी जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 20 जूनला. प्रश्न 3,
न्यू डेव्हलपमेंट बँकेचा पहिला मध्य आशियाई सदस्य देश कोणता बनला? तर तो आहे उझबेकिस्तान. प्रश्न 4 पाहूया. आंतरराष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन लागू करून पूर्णपणे डिजिटल होणारे भारतातील 33वी विधानसभा कोणती? तर ती आहे महाराष्ट्र विधानसभा. प्रश्न 5. कोणते विद्यापीठ QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये अव्वल स्थानी आले आहे? तर ते आहे IIT दिल्ली हे. प्रश्न 6 पाहूया. लॉन्च व्हेकल मार्क 3 हे मिशन प्रामुख्याने भारताच्या कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रोशी. प्रश्न 7. कोणत्या देशांतर्गत भारतीय दगडाने बांधलेले पहिले पारंपरिक हिंदू मंदिर उभारले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशांतर्गत. प्रश्न 8 पाहूया. निवडणुकीनंतर पराभवानंतर मॅग्डालेना अँडरसन यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन या देशाचा. प्रश्न 9. 26वी वरिष्ठ आशियाई तलवारबाजी स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 10 पाहूया. महाराष्ट्र सरकारने आपल्या नवीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे? तर ती आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. प्रश्न 11. इस्रोची नवीन उष्णता प्रणाली लुनार लँडरचे कार्य किती काळ वाढवू शकते? तर त्याचं उत्तर आहे 200 दिवस. प्रश्न 12. तृष्णा हा उपग्रह भारत कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेसोबत संयुक्तपणे 2027 मध्ये प्रक्षेपित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशासोबत. प्रश्न 13 पाहूया. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी जाबिलच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधा आणि निर्यात केंद्रित डेटा सेंटर इकोसिस्टमचे उद्घाटन केले? तर ते पुणे इथे. प्रश्न 14. नवीन लष्कर प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची. प्रश्न 15. विमा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी IRDAI ने स्थापन केलेल्या कार्यगटाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे संदीप शुक्ला हे. प्रश्न 16 पाहूया. फ्रान्स या देशाची राजधानी कोणती आहे? तर ती आहे पॅरिस. प्रश्न 17. जवळपास एका शतकानंतर कोणता रेल्वे प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे कादियान बियास रेल्वे लाईन हा प्रकल्प. प्रश्न 18. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे S सोमनाथ हे. प्रश्न 19 पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने कर्नाटकच्या कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर त्याचं उत्तर आहे महालक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक. प्रश्न 20. 15 देशांनी स्वीकारलेल्या मोंबासा जाहीरनाम्याचा उद्देश कोणत्या समस्येचा सामना करणे आहे? तर त्याचं उत्तर आहे बेकायदेशीर मासेमारी. प्रश्न 21 तुमच्यासाठी. पिच ब्लॅक 2026 हा लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.